नमस्कार मित्रांनो, कारटेक झोनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत HSRP नंबर प्लेट बद्दल माहिती. 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सगळ्या वाहनांना HSRP नंबर प्लेट हे बंधनकारक केलेलं आहे भारत सरकारने. तर वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे हे आहेत. आपण आज आपल्या महाराष्ट्रातले HSRP नंबर प्लेट बद्दल बघूया. HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. हे जे आहे पूर्वी जे आहे 30 एप्रिल 2025 ही तारीख डेडलाईन दिलेली. आता थोडे त्याच्यामध्ये वाढवून 30 जून 2025 ही आपल्याला शेवटची तारीख सगळ्या वाहनधारकांना दिलेली आहे. HSRP नंबर प्लेट का बसवावी? कारण सुरक्षेच्या कारणास्तव देशातील 2019 पूर्वीच्या वाहनांना नंबर प्लेट बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 एप्रिल 2019 नंतरच्या वाहनाला ऑलरेडी त्याच्यामध्ये HSRP नंबर प्लेट ही बसवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्या गाड्यांना ह्या बसवायची गरज नाही आहे, त्याच्या अगोदरच्या गाड्यांना बसवायचं आहे. आता इथे आपल्याला काही डाटा दिसतो आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड, गोवा इत्यादी राज्यातले हे HSRP नंबर प्लेटसाठी जे काही चार्जेस सरकार घेत आहे त्याचं हे आहे. महाराष्ट्रामध्ये 2 व्हीलरसाठी 450 रुपये आहे आणि GST वेगळं. त्यानंतर 500 रुपये ऑटो रिक्षासाठी आहे 3 व्हीलर, 745 रुपये 4 व्हीलरसाठी आहे आणि 745 पुढील ट्रक, टेम्पो, बस ज्या आहे पुढील वाहनांकरता देखील सेम ठेवलेला आहे. आंध्र प्रदेशमध्ये 245 रुपये 2 व्हीलरसाठी आहे. 282 जे आहेत 282 रुपये 3 व्हीलरसाठी ठेवलेले आहेत. 619 रुपये 4 व्हीलरसाठी आहेत. 649 रुपये ट्रक, टेम्पो, बस आणि इतर वाहनांसाठी. टेम्पो जो आहे म्हणजेच 6 व्हीलर असेल तो. गुजरातमध्ये 160 रुपये 2 व्हीलरसाठी आहेत. 200 रुपये ऑटो रिक्षासाठी आहेत 3 व्हीलरसाठी. 460 रुपये 4 व्हीलरसाठी आहेत. 480 रुपये बस ज्या आहे, बस, ट्रक, टेम्पो 4 व्हीलरच्या पुढे, 6 व्हीलर पासून पुढे. त्याच्यानंतर झारखंडमध्ये 300 रुपये 2 व्हीलरसाठी आहे. 340 रुपये 3 व्हीलरसाठी आहे. 540 रुपये 4 व्हीलरसाठी आहे आणि 570 रुपये हे त्याच्या पुढील वाहनांकरता बस, टेम्पो, ट्रक वगैरे इत्यादींचं. आणि गोवामध्ये जे आहे सर्वात कमी आहे, 155 रुपये 2 व्हीलरसाठी आहे. 155 रुपये 3 व्हीलरसाठी देखील आहे. 203 रुपये 4 व्हीलरसाठी आहे फक्त. आणि 232 रुपये जे आहे पुढील ट्रक, बस वगैरे म्हणजेच 4 व्हीलरच्या पुढील 6 व्हीलरपासून पुढचे त्यांच्याकरता आहे. आता ह्याच्यामध्ये जे आहे सर्वात कमी जे चार्जेस आहे गोवा राज्याचे आहेत. हा थोडासा डेटा आपल्या माहिती करता होता. 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना बंधनकारक आहे HSRP नंबर प्लेट बसवणे. नाहीतर नंतर हे कदाचित RTO तर्फे आपल्याला दंड आकारण्यात येईल. आता HSRP नंबर प्लेट, पुढील नंबर प्लेट आणि पाठील नंबर प्लेट हे देण्यात येईल आणि त्याच्याबरोबर एक स्टिकर देखील आपल्याला देण्यात येईल. तो आपल्याला कदाचित ते लोक पुढच्या काचेला लावतील किंवा पाठच्या. आता ह्याच्यामध्ये 3 कलरचे स्टिकर असतील. पेट्रोल आणि CNG साठी ब्ल्यू कलरचा स्टिकर असेल, ज्याच्यामध्ये स्पेशली म्हणजेच ही गाडी पेट्रोलवरची आहे किंवा CNGची आहे. त्याच्यानंतर डिझेल करता ऑरेंज कलरचा स्टिकर ठेवण्यात आलेला आहे आणि इलेक्ट्रिक कारसाठी ग्रे कलरचा. म्हणजे अशा प्रकारे कारची कॅटेगरी त्यांनी डिवाइड केली आहे. म्हणजे हे लक्षात येईल वाहन कुठल्या फ्यूलवरती चालते. चला तर आता आपण पुढे बघूया ऑनलाईन प्रोसिजर कसं फॉर्म भरायचा आहे आणि अपॉइंटमेंट बुक करून घ्यायची आहे ती. नमस्कार मित्रांनो, चला आता आपण जाऊया HSRP नंबर प्लेटच्या रजिस्ट्रेशनसाठी. बघूया कशी ऑनलाईन आपण अप्लाय करतो. HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. त्याच्याकरता आपण इथे गुगलमध्ये येऊन HS
HSRP नंबर प्लेट रजिस्ट्रेशन महाराष्ट्र हे आलेलं आहे. प्रत्येक स्टेटचं वेगवेगळं आहे. आपण आता महाराष्ट्रापुरती बघूया. त्याच्यामध्ये जी पहिली साईट आहे ते transport.maharashtra.government.in त्याच्यावरती क्लिक करायची आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्रात जे RTO ऑफिसेस आहेत सगळे झोन वाईज त्याची इथे लिस्ट येईल. जसं MH01 मुंबई सेंट्रल, MH02 मुंबई वेस्ट म्हणजेच वडाळा, MH03 अंधेरी, MH04 ठाणे, 05 कल्याण, असे हे प्रत्येक तालुका वाईज आहेत. टोटल 56. MH56 खामगाव हे आहे. आता आपली जी गाडी ज्या रजिस्ट्रेशन नंबर प्लेट प्रमाणे जी आहे त्याप्रमाणे आपल्याला ते ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. आता उदाहरणार्थ माझी जी गाडी आहे ते MH01 मुंबई सेंट्रलला रजिस्ट्रेशन आहे, तर त्या नंबर प्लेटप्रमाणे मी इथे रजिस्टर करत आहे. मी सिलेक्ट केलं MH01 मुंबई सेंट्रल आणि हे मी सबमिट करतो आहे. आता नवीन पेज ओपन झालेलं आहे. ह्या पेजवरती जर आपण बघू, हे एक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट HSRP इथे म्हटलेलं आहे त्यांनी अप्लाय HSRP. त्याच्यानंतर आहे अप्लाय HSRP फॉर सोसायटी. आता नवीन आपलं रजिस्ट्रेशन असेल, उदाहरणार्थ 1 एप्रिल 2019 नंतर जी नवीन वाहनं घेतली गेली आणि त्यांना जी नंबर प्लेट लागलेली आहे ती HSRP नंबर प्लेट लागून आलेलीच आहे. त्यामुळे त्यांना हे HSRP नंबर प्लेटसाठी अप्लाय करण्याची गरज नाही. मग राहिलं कोण, तर HSRP नंबर प्लेट ज्यांचं 1 एप्रिल 2019च्या अगोदरची वाहनं आहेत त्यांना हे बंधनकारक आहे. पूर्वी जी लास्ट डेट दिली होती ती 30 एप्रिल होती, आता वाढवून ती 30 जून 2025 केलेली आहे. आता आपण पुढे जाऊया. हे आहे अप्लाय HSRP नवीन आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी. त्याच्यानंतर हे पुढील जे आहे अप्लाय HSRP फॉर सोसायटी, म्हणजे समजा सोसायटीमध्ये ज्या काही गाड्या आहेत त्यांचं एकत्रित जर नंबर प्लेट बसवायची असेल तर ही कंपनी, जी प्रायव्हेट कंपनी टेंडर ज्याला दिला आहे ती कंपनी आपल्या सोसायटीत येऊन तुमच्या घराच्या ठिकाणी सोसायटीमध्ये नंबर प्लेट बसवून देईल. अप्लाय फॉर HSRP फॉर ट्रॉली ट्रेलर, जे ट्रॅक्टरच्या ट्रॉली ट्रेलर असतात त्यांच्याकरता. इथे आपलं ऑर्डर स्टेटस म्हणजे आपण बुकिंग केल्याच्या नंतर स्टेटस काय आहे ते, आणि हा जो पुढचा कॉलम आहे तो पेमेंट करण्यासाठी. हे खाली जे डिटेलमध्ये आहे त्यांचं सर्क्युलर आहे, प्रोसेस टू अपडेट मोबाईल नंबर इन वाहन. त्याच्यानंतर फिटमेंट सेंटर म्हणजे आपल्या एरियामध्ये कुठले नंबर प्लेट फिटिंग करून देतात ते आहे. ठीक आहे. हे इथे स्पेशल सर्क्युलर त्यांनी इथे दिलेलंच आहे बघा. व्हेकल हॅव्हिंग मॅन्युफॅक्चरिंग डेट बिफोर 1 एप्रिल 2019 आणि रजिस्ट्रेशन डेट आफ्टर 1 एप्रिल 2019. ठीक आहे. चला आपण आता पुढे जाऊया न्यू रजिस्ट्रेशनकडे. अप्लाय HSRP. आता ह्याच्यावरती क्लिक केल्यावरती हे एक नवीन असं पान ओपन झालेलं आहे. आपल्याला ही ऑर्डर HSRP, त्याच्यानंतर इथे आहे रीऑर्डर HSRP आणि रीऑर्डर विंडशील्ड स्टिकर, असे 3 इथे दिलेलं आहे. आपल्याला नवीन हे करायचं आहे रजिस्ट्रेशन, म्हणून मी इथे जाईन. ठीक आहे. हे रीऑर्डर HSRP म्हणजेच काय की ज्याच्या गाडीला HSRP प्लेट लागली असेल पण ती काही कारणास्तव डॅमेज झाली असेल ॲक्सिडेंटमुळे किंवा काही तुटली असेल तर नवीन HSRP प्लेट मागवण्याकरता हे सेक्शन आहे. ठीक आहे. आणि इथे जे आहे ते डायरेक्ट विंडशील्ड स्टिकर देखील इथे मिळतात जे आपल्या काचेला लावू शकतो. चला आता इथे जे आहे स्टेप बाय स्टेप आपण जाऊ. इथे प्रथम जे आहे आपलं गाडीचं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. उदाहरणार्थ
समजा MH01 आणि जो काय तुमचा नंबर असेल ज्या तालुक्याची किंवा स्टेट तालुक्यामध्ये तुमचं RTOचं रजिस्ट्रेशन आहे त्याप्रमाणे. त्यानंतर चॅसिस नंबर. आता हे ऑनलाईन बुकिंग करताना तुम्ही तुमच्याजवळ RC बुकची कॉपी ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला हे काम इझी पडेल. इथे जे आहे चॅसिस नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर इथे पुढे इंजिन नंबर टाकायचा आहे आणि शेवटी मोबाईल नंबर, ज्याच्यामुळे काय होईल की तुमच्या मोबाईलवरती OTP येईल, पुढचे मेसेज येतील, तर हे सगळे तुम्हाला इथे उपयोगी पडतील. मी इथे आता पुढील माहिती भरतो आणि पुढच्या याला व्हॅलिडेट करतो. हां, आता इथे तुम्ही बघू शकता, ही आहे आपली व्हेकल डिटेल्स. इथे ॲटोमॅटिक दाखवत आहे. रजिस्ट्रेशन नंबर, त्याच्यानंतर चॅसिस नंबर, इंजिन नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर हे पुढची जी माहिती आहे ती ॲटोमॅटिकली भरून आपल्याला दाखवते. आपल्याला फक्त चेक करायचे बरोबर आहे की नाही. रजिस्ट्रेशन नंबर आहे इथे. इथे तुमचं व्हेकल टाईप असेल, कमर्शियल, प्रायव्हेट आहे ते. त्यानंतर व्हेकल क्लास पॅसेंजर आहे का, कार्गो आहे का, हे व्हेकलचं मॉडल इथे जे आहे ते. त्याच्यानंतर फ्यूल जे आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे. इथे जे आहे माझी पेट्रोल आणि CNG दाखवत आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन डेट बघा, 2/12/2019. म्हणजे ॲक्च्युअल डेट जो आहे पहिला मंथ आहे, नंतर डेट आहे, नंतर आहे वर्ष. म्हणजे 12 फेब्रुवारी 2019चं रजिस्ट्रेशन आहे. त्याच्यामुळे मला आता हे HSRP प्लेट घेणे बंधनकारक आहे. त्याच्यानंतर इमिशन नॉर्म्स 12 स्टेज 4मध्ये ही गाडी आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जर खाली बघाल तुम्ही तर ॲड अनदर व्हेकल, समजा अजून तुमची एखादी गाडी असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करून नंबर प्लेटसाठी अप्लाय करू शकता. आता आपण जाऊया पुढच्या स्टेजला. आता इथे जे आहे तुमचे गाडीचं डिटेल असणार आहे ते एकदा बघून घ्या. जर चुकीचं असेल तर तुम्ही चुकीचं असल्यामुळे ते डिलीट करू शकता आणि नवीन तुमचं डिटेल भरू शकता. पहिला आपण बघूया इथे डिटेल. बघा, आता इथे माझी गाडीचा नंबर दाखवला आहे, त्याच्यानंतर चॅसिस नंबर शेवटचे 5 नंबर आहेत, इंजिन नंबर शेवटचे 5, फ्यूल जो आहे पेट्रोल CNG आणि कमर्शियल व्हेकल आहे. ठीक आहे. क्लोज करतो. म्हणजे ही माहिती बरोबर आहे. आता मी जातो पुढच्या पेजवरती. नेक्स्ट. आता इथे जे आहे ओनरशिप इन्फॉर्मेशन आपल्याला टाकायचं आहे. आता RC बुकमध्ये जे नाव आहे ओनरचं तेच आपल्याला इथे टाकायचं आहे. मी इथे आता नाव टाकत आहे. मोबाईल नंबर त्यानंतर बाय डिफॉल्ट आलेला आहे. ईमेल ID कंपल्सरी नाही, पण तरी देखील तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. मी इथे ईमेल ID टाकलं म्हणजे काय ॲडिशनल इन्फॉर्मेशनचं आपल्याला मेसेज प्रमाणे मेल देखील येऊ शकेल. आता इथे जे आहे आपल्याला फिटमेंट लोकेशन सिलेक्ट करायचं आहे. तर इथे आपला व्हेकल नंबर आला आहे, त्याच्यानंतर इथे लोकेशन त्यांनी आपल्या एरियामधली जी आहेत ती आपण बघू शकतो. आता ह्याच्यामध्ये
एक महत्त्वाचं असं आहे की समजा माझी गाडी MH0चं रजिस्ट्रेशन आहे, पण मी समजा MH04च्या इथे राहत असेल किंवा त्या कामानिमित्त तिथे असेल, तर मी तसं देखील सिलेक्ट करू शकतो. म्हणजेच काय की MH0मध्ये गाडी असेल आणि तुम्ही MH05मध्ये जर तिथे राहत असाल किंवा काही कामाने तिथे असाल आणि तुम्हाला जर ती फिटमेंट लोकेशन सिलेक्ट करायचं आहे, तर तुम्ही सिलेक्ट ते करू शकता. तर आता मी इथे जे आहे MH02 हे मी सिलेक्ट करतोय. ठीक आहे. इथे जे आहे डीलर लोकेशन आलेलं आहे. ठीक आहे. आणि इथे आपली टोटल HSRP नंबर प्लेट करता जे अमाऊंट लागणार आहे 879.10 पैसे ते इथे दाखवलेलं आहे. आता समजा मी MH01 सिलेक्ट करून बघतो. पैसे तेवढेच आहेत. चला आपण पुढच्या प्रोसेसला जाऊया. MH02 ठीक आहे. हे मी सिलेक्ट केलेलं आहे आणि मी आता पुढे सिलेक्ट करतो. ठीक आहे. हे मी सबमिट केलेलं आहे आणि आपण आता हे नेक्स्ट केलं. आता हे सिलेक्ट फिटमेंट सेंटर सिलेक्ट केल्यावरती आपल्याला एक नवीन छोटीशी स्क्रीन पॉपअप टाईप ओपन झालेली आहे. त्याच्यामध्ये MH02 मध्ये जे काही फिटमेंट सिलेक्ट सेंटर आहेत त्याची आता लिस्ट येईल. आता ह्याच्यामध्ये आपली जी डेट आहे ती तुम्हाला कुठचे अवेलेबल आहेत त्याप्रमाणे मंथ तिथे दिसत आहे. जून, जुलै, ऑगस्ट 3 महिन्याचा आहे. आपण जून घेऊया कारण 30 जून ही लास्ट आहे. त्यानंतर कदाचित RTO वाले फाईन मारायला, चलन फाडायला सुरुवात करतील. तर MH0 मध्ये इथे 2च आहेत. आता आपण बघूया इथे पुढचं काय डेट अवेलेबल आहे. हे बघा, आता इथे त्यांनी मी सिलेक्ट केलं आहे MH02 भांडूप एरिया. त्याच्यामध्ये ह्या ज्या आहेत मला डेट दाखवत आहेत अवेलेबल डेट्स. जे ग्रीन आहेत त्या अवेलेबल आहेत आणि ज्या रेड आहेत त्या ऑलरेडी बुक झालेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही तुमची डेट सिलेक्ट करून पुढे जाऊ शकता. आता समजा इथे मी हे डिलीट केलं सेंटर. हे डिलीट झालं आणि मला जर नवीन घ्यायचं असेल तर परत मला पहिल्यापासून पुन्हा माहिती भरून नवीन सेंटर म्हणजेच नवीन हे घ्यावं लागेल. शक्यतो तुम्ही तुमच्या ज्या एरियामध्ये राहता तिकडचं नियरबाय लोकेशनचं असेल तेच घ्या किंवा जे नंबर प्लेट आपल्या गाडीची आहे त्याप्रमाणे सिलेक्ट करा. चला मी परत दुसरं लोकेशन सिलेक्ट करतो, बघतो. मी आता परत आलोय, दुसरं लोकेशन बघतो.
MS03 माझ्या जवळपास असणारं डीलर लोकेशन सबमिट काय आहे का पुढे नेक्स्ट सिलेक्ट फिटमेंट सेंटर. हे आहे मंथ पुढचं. मे महिन्यातले सगळे संपलेले आहेत. आता जूनमध्ये जे आहेत त्या इथे आता जे MS03 मध्ये जे डीलर्स आहेत फिटमेंट करणारे फिटिंग करणारे त्यांची ही लिस्ट आहे. आता आपल्या एरियातलं जे आहे मी जिथे राहतो तिकडचं हे मी सिलेक्ट केलेलं आहे. आता इथे जे आहे डेट त्या इथे दाखवत आहेत. रेड म्हणजे ऑलरेडी बुक झालेले आहेत आणि ग्रीन म्हणजे जे अवेलेबल आहेत. हे आहे गुरुवारची 5 तारखेची आणि ही फ्रायडे 6 तारीख. ठीक आहे. ओके ठीक आहे. मी एक 6 तारखेची सिलेक्ट केली. आता त्यांनी मला विचारलं टायमिंग जो आहे इथे हे एवढे टायमिंग उपलब्ध आहेत. त्याच्याप्रमाणे 10:30 ते 11:30, 12:30 ते 1:30, 3:30 ते 4:30. मी आपला पहिलाच टाईम सिलेक्ट करतो म्हणजे पुढचा दिवस मोकळा होईल. ठीक आहे. आता त्यानंतर टाईम सिलेक्ट केल्याच्यानंतर स्लॉट डेट सिलेक्ट केल्याच्यानंतर कन्फर्मेशनचं हे आलेलं आहे अपॉइंटमेंट कन्फर्मेशन. आता मी इथे कन्फर्मवरती बटन दाबत आहे आणि शेवटी पुन्हा एकदा कन्फर्म म्हणून त्याने विचारलेलं आहे. हे मी कन्फर्म करतो. आता जो आपण मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. ती OTP आपल्याला त्यात टाकायची आहे. इथे OTP टाकली आहे. OTP टाकल्याच्या नंतर OTP
व्हेरीफाय करायची आहे. आता बघा इथे टोटल आपलं जे आहे रजिस्ट्रेशन नंबर, त्याच्यानंतर HSRP जी फिटिंग कॉस्ट आहे ती 745 रुपये आहे आणि त्याच्यावर GST लावलेले 134 रुपये 10 पैसे असे मिळून 879 रुपये 10 पैसे झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे पेमेंट करणार त्या पेमेंटनुसार गेटवे चार्जेस, बँकिंग चार्जेस ॲप्लिकेबल आहे. उदाहरणार्थ UPI म्हणजेच गुगल पे, पेटीएम, फोनपे याच्याद्वारे केले तर 0.3% ॲप्लिकेबल आहे. रुपे पे डेबिट कार्ड असेल तर 0 आहे, नील. क्रेडिट कार्ड वापरला तर 2% आहे, डेबिट कार्ड वापरला तरी 2% ॲप्लिकेबल आहे आणि नेट बँकिंग वापरलं तरी 2% आहे. तर माझ्याजवळ GPay आहे, त्याच्यापासून मी पेमेंट करतो. चला, पे नाव. इथे जे आहे ॲमेझॉन पे दाखवतंय, अनलॉक सेव्ह ऑप्शन आहे का? कार्ड आहे, नेट बँकिंग, वॅलेट, शो ऑल करायचं. आपल्याला अजून ऑप्शन, बघा इथे UPI खाली आहे, ऑप्शन ॲड झालं होतं. आपण आता जाऊया गुगल पे. डायरेक्ट गुगल पेवरती करूया. याच्यामध्ये वेगवेगळे पे फोन वगैरे, पेटीएम वगैरे हे सगळं आहे. ठीक आहे. आता इथे जे आहे तुमचं गुगल पे ID टाकायचं आहे. माझा गुगल पे ID टाकतो. गुगल पे ID टाकल्यामुळे काय, डायरेक्ट आपल्या गुगल पेमध्ये लिंक येईल, ज्याच्यापासून आपल्याला डायरेक्ट पेमेंट करणे इझी होईल. हे आता व्हेरीफाय झाला. गुगल ID इथे ग्रीन टिक आलं. आता प्रोसीड करतो. तर इथे त्यांनी म्हटलेलं आहे इन्स्ट्रक्शनमध्ये, गो टू गुगल पे मोबाईल ॲप स्टेप. त्याच्यानंतर पे करायचं आहे. तुम्ही गुगल पे ओपन करा. गुगल पे ओपन केल्यावरती तुम्ही तिथून डायरेक्ट पेमेंट करा. गुगल पेचं मी पेमेंट केलं. आता इथे मला ही रिसिट आली. ही रिसिट सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण ज्यावेळी आपण गाडी घेऊन फिटिंगला जाऊ त्यावेळी ही रिसिट दाखवायची आहे. त्याच्याबरोबर आपले RC बुक घेऊन चला, ज्याच्यामुळे तुमचं नाव तिथे, इंजिन चॅसिस नंबर आणि त्यांना ते कन्फर्मेशन करायला इझी पडेल. आता ही रिसिट जी आहे ती प्रिंट करा. आता तुमचं लॅपटॉप वगैरे वापरत असाल तर इथे प्रिंट ऑप्शनमध्ये गेल्यावरती प्रिंटर न सिलेक्ट करता सेव्ह ॲज PDF सिलेक्ट करा, ज्याच्यामुळे ती तुमच्या डॉक्युमेंट डाउनलोडमध्ये सिलेक्ट होईल. आणि मोबाईलमध्ये जर केलात तर स्क्रीनशॉट घ्या. मोबाईलमध्ये जर केलात तर त्याच्यामध्ये स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्हाला ती दाखवायला बरी पडेल. अशा प्रकारे हे ऑनलाईन तुम्ही अप्लाय करू शकता. इथे बघा तुमचं पूर्ण माहिती जी आहे ती आलेली आहे, रिसिट डेट वगैरे, एक्सपायरी डेट. म्हणजेच ही रिसिट जी आहे, समजा त्या दिवशी तुम्ही जाऊ शकला नाही तर पुढची डेट घेऊन तुम्ही हे करू शकता असं मला वाटतंय. ते तिकडे गेल्यावरती त्या जो फिटमेंट डीलर आहे तिथे गेल्यावरती किंवा पर्सनली त्याला फोन नंबर इथे आहे, तर तुम्ही काही इमर्जन्सी असल्यास पोस्टपोन करू शकता.
तर इथे मला ही अपॉइंटमेंट आलेली आहे बघा, 6 जून 2025 सकाळी 10:30 वाजता. इथे त्यांनी लोकेशन दिलेलं आहे. ठीक आहे, इथे तुमचं पेमेंटचं डिटेल आलेलं आहे. ठीक आहे. ओके, मी क्लोज करतो. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर्स करा. कार्टेक झोनमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्याबरोबर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.